नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 च्या सर्व प्रश्नपत्रिकासाठी आपण या व्हिडिओमध्ये मागील परीक्षामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, चॅनलवरती नवीन जर असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे. राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतील आणि योग्य उत्तर त्यापैकी तुम्हाला द्यायचं असेल. बघा, जे राज्य असतं त्या राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. केंद्र सरकार, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचे कमेंटमध्ये देत चालायचे. काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 1, राज्यपालाची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे केली जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील शेतकऱ्यांनी आयात केलेल्या UAS सफरचंदावरील कर कमी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा निषेध केला? कोणत्या सफरचंदाच्या? तर बघा, UAS या सफरचंदावरील कर कमी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा निषेध केलेला आहे. कोणतं राज्य आहे ते? बघा, पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर. काय योग्य उत्तर असेल या प्रश्नाचं? राज्याच्या केंद्रशासित प्रदेशातील शेतकऱ्यांनी आयात केलेल्या UAS सफरचंदावरील कर कमी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा निषेध केलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, काश्मीर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, याचा निषेध केलेला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल ही जी शस्त्र प्रणाली आहे कोणाद्वारे विकसित करण्यात आलेली आहे? पर्यायामध्ये पहा, इस्रो, GRSC, HAL किंवा DRDO. तर ही जी शस्त्र प्रणाली आहे सरफेस टू एअर, ही जी मिसाईल कोणी विकसित केलेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 4, DRDO या संस्थेने ही शस्त्र प्रणाली विकसित केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते? सरदार वल्लभभाई पटेल हे कोणत्या वर्षामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय तुम्हाला दिलेले 1931, 1939, 1925, 1946. काय योग्य उत्तर असेल? ह्या व्हिडिओमध्ये आपण वन लायनर पद्धतीने व्हिडिओ घेत आहोत. यामध्ये प्रश्नावर जास्त विश्लेषण करणार नाही, फक्त आपण उत्तर या ठिकाणी सांगणार आहोत. सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झाले? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1, 1931 मध्ये हे काय काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. यजुर्वेदातील विधी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केल्या? यजुर्वेदातील ज्या विधी आहेत ह्या कोणत्या व्यक्तीने केलेल्या असा प्रश्न आहे तुम्हाला. बघा, अध्वर्यू, होता, उद्गाथा, ब्रह्म. काय योग्य उत्तर असेल याचं? तर यजुर्वेदातील विधी ह्या अध्वर्यू यांनी म्हणजे या व्यक्तीने केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या मार्गाने सरकारने घटनेत हमी दिलेल्या समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे? समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न कशाद्वारे केलेला आहे? घटनेमध्ये बघा 2 तुम्हाला विधानं दिलेली, त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. कायद्याद्वारे आणि दुसरं विधान आहे सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून. यापैकी योग्य विधान कोणतं आहे? बघा, पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, केवळ 1 बरोबर आहे. त्यानंतर 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे आणि त्यानंतर केवळ 1 बरोबर आहे. तर काय उत्तर येईल याचं या प्रश्नाचं? कोणत्या मार्गाने सरकारने घटनेत हमी दिलेल्या समानतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3, 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत.
पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. पूर्व घाटातील खालीलपैकी सर्वोच्च शिखर कोणतं आहे? पूर्व घाटामध्ये विचारलेले तुम्हाला की कोणतं सर्वोच्च शिखर आहे? जावडी, अनाईमुडी, महेंद्रगिरी, शिवराय, कोणतं शिखर सर्वात मोठे पूर्व घाटामध्ये विचारले बरं का. तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर 3 महेंद्रगिरी हे जे शिखर आहे हे काय आहे? पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महेंद्रगिरी. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते राज्य तापी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहे? 3 राज्य तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी तुम्हाला विचारलेले की तापी नदीच्या खोऱ्याने कोणतं राज्य व्यापलेलं आहे? मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र असे 3 विधान आहे आणि यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा पर्याय तुम्हाला तेच दिलेले, केवळ 1 आणि 3 बरोबर, केवळ 1 आणि 2 बरोबर, 1, 2 आणि 3 बरोबर, केवळ 1 बरोबर. कोणते राज्य आहे की जे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येते? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल की जी तापी नदी ही मध्य प्रदेशातून वाहते, गुजरातमधूनही वाहते आणि महाराष्ट्रामधून वाहते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 1, 2 आणि 3 हे तिन्ही विधान काय आहे? बरोबर आहे. म्हणजे तिन्ही राज्य तापी नदीच्या खोऱ्याने व्यापलेली आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतामध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात डॅशमध्ये करण्यात आली. म्हणजे अर्जुन पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कधीपासून झालेली, कोणत्या सालापासून झालेली असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. पर्यायमध्ये तुम्हाला दिली 1957, 1967, 1951 आणि 1961. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले. काय योग्य उत्तर असेल या प्रश्नाचं? की अर्जुन पुरस्काराची सुरुवात भारतात कधीपासून करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 1961 पासून भारतामध्ये काय अर्जुन पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. टार्टरिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आढळतं? विज्ञानावरील प्रश्न आहे. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की टार्टरिक जे आम्ल असतं हे कोणत्या फळामध्ये आढळतं आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. नावं तुम्हाला दिले बघा, चिंच आहे, आवळा आहे, विनेगर आहे, पालक आहे. कशामध्ये टार्टरिक आम्ल आढळतं? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1 चिंच या फळामध्ये टार्टरिक आम्ल हे काय मुबलक प्रमाणामध्ये असतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी काय औषध, रोग आणि उपचाराशी संबंधित आहे? वेद दिलेले तुम्हाला आणि कोणत्या वेदामध्ये रोग, त्यावरील उपचार आणि त्यासाठी लागणारं औषध या संबंधित विश्लेषण केलेले आहे. बघा कोणता वेद आहे तो? ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद. योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 2 अथर्ववेद हा जो वेद आहे याच्यामध्ये काय औषध, रोग आणि उपचाराशी हा वेद संबंधित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आयोडीनच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? शरीरामध्ये आयोडीनची कमतरता भासू लागली तर शरीराला कोणता रोग होतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. स्कर्वी, बेरीबेरी, गलगंड, रक्तशय असे पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला कमेंटमध्ये देत चालायचं. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 गलगंड हा जो रोग आहे हा काय आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॅशमध्ये गांधीजींनी ब्रिटिशांनी पारित केलेल्या रॉलेट कायद्या विरोधात सत्याग्रहाचे आवाहन केले. कोणत्या सालामध्ये रॉलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रहाचे आवाहन केलेले? बघा पर्याय काय दिले तुम्हाला 1929, 1917, 1931 आणि 1919. तर रॉलेट कायद्याविरोधात कोणत्या साली आंदोलन छेडले गेलेले? कोणता कायदा आहे तो? तर 1919. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. विंचू खालीलपैकी कोणत्या प्राणी प्रसृष्टीशी संबंधित आहे? प्राणी प्रसृष्टी. विंचू हा कोणत्या प्रसृष्टीशी संबंधित आहे? बघा पर्याय काय आहे? ॲनेलिडा, मोलास्का, अशेलमिथेस, आर्थ्रोपोडा. काय योग्य उत्तर असेल? विंचू हा आर्थ्रोपोडा या प्राणी प्रसृष्टीशी संबंधित आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता घटक भारतीय हवामानावर परिणाम करत नाही? कोणता घटक आहे की जो भारतीय हवामानावर परिणाम करत नाही? पर्याय पहा काय? समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचे अंतर, अक्षवृत्त,
आणि पूर्वेकडून येणारे चक्रीवादळ. कोणता घटक आहे की जो भारतीय हवामानावर परिणाम करत नाही? योग्य उत्तर काय येईल? योग्य आणि अचूक उत्तर असेल पूर्वेकडून येणारे चक्रीवादळ. हा जो घटक आहे हा काय आहे? भारतीय हवामानावर परिणाम करणारा घटक नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बास्केटबॉल खेळाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? दोन विधानं तुम्हाला दिलेली आणि बास्केटबॉल हा जो खेळ आहे याच्या बाबतीमध्ये या दोन विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे? बघा विधानं तुम्हाला वाचून दाखवतो. एका संघात 12 सदस्य असतात पण प्रत्येक संघातील फक्त 5 खेळाडू एका वेळी कोर्टवर असू शकतात. आणि दुसरं विधान आहे बघा, खेळादरम्यान चेंडू जाळ्यात टाकल्यास 2 गुण दिले जातात, परंतु बास्केट 6.25 मीटरच्या रेषेच्या बाहेरून चेंडू जाळ्यात टाकल्यास 3 गुण दिले जातात. कोणतं विधान योग्य आहे? पर्याय काय दिले तुम्हाला? केवळ दुसरं विधान, 1 आणि 2 दोन्हीपैकी कोणतंही नाही. त्यानंतर फक्त एक विधान आणि 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत. काय उत्तर येईल याचं? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. 1 आणि 2 दोन्ही विधानं काय आहे? योग्य आहे या खेळाबाबत. पुढचा प्रश्न आपण बघूया. ऑक्टोबर 2023 मध्ये कोणत्या राज्य सरकारने औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी मोहीम सुरू केली होती? कोणत्या राज्य सरकारने औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी मोहीम सुरू केली? कधी? ऑक्टोबर 2023 मध्ये. बघा, मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कोणत्या राज्य सरकारने हे जे औद्योगिक प्रदूषण असतं हे रोखण्याची मोहीम केली होती? तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2. दिल्ली या राज्याने ऑक्टोबर 2023 मध्ये ही मोहीम म्हणजे कोणतं औद्योगिक प्रदूषण रोखण्याची मोहीम सुरू केलेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय आंदोलनाने ब्रिटिश राजवटीला विरोध करून आत्मसहाय्य, स्थानिक उद्योग, राष्ट्रीय शिक्षण व भारतीय भाषांचा वापर अशा कल्पनांना प्रोत्साहन दिले गेले होते? कोणतं राष्ट्रीय आंदोलन आहे ते की ज्यामुळं आत्मसहाय्य, स्थानिक उद्योग, राष्ट्रीय शिक्षण, भारतीय भाषा ह्या कल्पनांना प्रोत्साहन दिलेलं आहे? बघा, व्यक्तिगत सत्याग्रह, स्वदेशी आंदोलन, असहकार आंदोलन आणि सविनय कायदे आंदोलन. योग्य उत्तर काय येईल याचं? पर्याय नंबर 2 स्वदेशी आंदोलन. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? पवित्र ग्रंथ तुम्हाला विचारलेला आहे. कोणता जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? बघा, ग्रंथांची नावं तुम्हाला दिलेली आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, महावंश, त्रिपिटक, दीपवंश आणि अंग. जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 अंग. हा जो ग्रंथ आहे हा काय आहे? जैन धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे. मग त्यानंतर महावंश, त्रिपिटक आणि दीपवंश हे कोणत्या धर्माचे पवित्र ग्रंथ आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ड्युरंड कप स्पर्धेची सुरुवात डायटस या ठिकाणी झाली होती. कोणत्या ठिकाणी झालेली आहे ड्युरंड कप स्पर्धेची सुरुवात? पर्याय काय? कटक, शिमला, सुरत, दार्जिलिंग. ड्युरंड कप या स्पर्धेची सुरुवात कुठे झालेली आहे? तर शिमला या ठिकाणी झालेली आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा ग्रोइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला. व्हिडिओ मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवत चला. त्याला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.